ह्यांनी बघा कसला अनसेफ बैल आहे. आता तो बांबू आला तर एखाद्याचा जीवच घ्यायचा आहे. मित्रांनो इथं पहिली एंट्री करायची, कारगिलची जिथं बोर्ड लागेल तिथं तुम्हाला पहिली एंट्री करायची. जाऊन पुढं आला तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक पेट्रोल पंप भेटून जातो. भाई ये लोकेशन कौन सी आहे, लोकेशन कौन सी आहे? ही बघितली का, ही बघितली का मॅगी? हा मित्रा तुझ्या नशिबात नाही असं. आणि लोकेशन दाखवू का, लोकेशन हे बघ, लोकेशन बघ कुठे तुमचा भाऊ कुठे. तर पोहोचलोय आपण आता कारगिल वॉर मेमोरियलला. हे पाहू शकताय तुम्ही, कारगिल वॉर मेमोरियल. तिथं गेलो आतमध्ये जर तुम्ही जे शहीद झालेले लोक आहेत 1999च्या युद्धामध्ये, त्यांच्या घरच्यांना किंवा त्यांच्या घरच्याकडून त्यांना आलेलं शेवटचं पत्र आहे ना, ती वाचल्यावर रडकुंडी येतं असं आहे. मित्रांनो तर काय जवळ ॲक्सिडेंट झालाय. कुठली गाडी पण ही मित्रांनो तर 3 लोक होती आणि ती गाडी नाही होय डायरेक्ट कसं काय गेली इकडून, अशी 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 इकडं गेली आणि इथं ही गेली. त्यातला जो ड्रायव्हर होता ना त्याला मेजर लागलेला. सिंगल है सर? हाँ सिंगल. अभी तो मैं ले जाने वाला हूँ, पर मेरे को ये बताओ इधर टेंट लगाने की जगह किधर है? ऊपर आपको कौन ले दीजिएगा. मित्रांनो तर गाडी घेऊन आलो इथं चेक करायला, तर काय इथं फिटरला टाइमच नाहीये. हर महादेव मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आपल्या बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस 15वा आहे आणि 15व्या दिवशीचा हा दुसरा पार्ट आहे. तर मागच्या पार्टमध्ये आपण सोनमार्ग जोजिला पास करून आपण जोजिला वॉर मेमोरियल पैसे आलो होतो. हे माझ्या पाठीमागं पाहत आहे, हे जोजिला वॉर मेमोरियल आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ नसेल पाहिला तर त्यांनी जाऊन पाहावा. आणि आपला आता इथनं पुढचा प्रवास कारगिलच्या दिशेने राहणार आहे. कारगिल वॉर मेमोरियल पण त्यात राहणार आहे. आज राहायचा कसा इंतजाम होतोय ते पण पाहूया. आणि हे बघा, हे व्ह्यू बघा, व्ह्यू वाव. नदी आणि ते मंदिर आहे, त्या मंदिराचं पण दर्शन घेतलंय. ती मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसलंच असेल. आणि तर रोडच्या कडेलाच गाडी लावून गेलो होतो. चला, गाडी सपाटीला चांगला परफॉर्मन्स करते, पण वरती गेल्यावर गाडी जरा मार खाती. ह्याला चढाला वगैरे गेलं ना मार खाती. अरे ह्यांनी बघा कसला अनसेफ बैल आहे. आता तो बांबू आला तर एखाद्याचा जीवच घ्यायचा आहे. कारण काय होतंय, गाडी जेव्हा प्लेन लेवलला येते ना तेवढं एकदम ओके मक्खन चालती, क्लच प्लेटला त्रास नाही काय नाही. वरती बहुतेक ऑक्सिजनचा पण काय ते इश्यू असेल गाडीला. कारण काल मी नाही वेळ ज्यावेळेस क्लच प्लेट बदलायला गेलो होतो खाली, तर जोपर्यंत वरती होतं तोपर्यंत गाडी फटकं मारत होती. ज्यावेळेस मी खाली गेलो ना, म्हणजे बराच खाली गेलो कंगनपाशी, तेव्हा एकदम ओके चढाला चालवली ते ओके चालत होती. असं आहे, क्लच प्लेट बदलल्यामुळं तर चढली गाडी. लय ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल मी, त्या ह्याला फिटरला लय शिव्या घातल्या. फिटरच्या टाईट ब्रेक क्लच ठेवला होता ना, म्हणजे जागेवरच गाडी म्हणजे ही झाली. दुसऱ्या दिवशी तर डायरेक्ट क्लचच जाम झाले का चालता गाडीचा. मी पहिल्या दिवशी आलो, म्हणला ठीक आहे ऐसा ही लगेगा, मला म्हणला ऐसा ही लगेगा, लद्दाख में चलाने के लिए. झाली ना गाडीचं क्लच प्लेट लागली दूर मारायला. माझ्याकडे पानं होतं, मग क्लच दिला केला असं. चला पाहू शकता वेदर कसं आहे आणि गाड्या पण भरपूर आहेत रोडला. आता बघूया कुठला पास येतोय पुढचा. इथं रोडलाच पेविंग ब्लॉक बसवायचं काम चालू आहे, तर त्यामुळं रोड थांबलाय. पेविंग ब्लॉक आणि गाडी कसं आहे, ग्रीप भेटते. ग्रीप काय होतंय काय माहिती, पण धाड लय उडते पेविंग ब्लॉकने. आपलं हे असलं हे लाकडाच्या पुढं गेलं. अच्छा गावात मला शिव्या का आज देतोय मी एवढा, माझ्या तोंडात कसं काय बसली ही शिवी. मी तुला अंगावर यायचा तेव्हा. मग घराच्या पुढेच गेलं पाहिजे. काय व्ह्यू आहे पण. चला ठेवू का, ठेवू घालू का नको पुढं जाऊन.
JCB चालू आहे इथं, रोडचं काम चालू आहे रोडचं. व्ह्यू 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 आईच्या गावात त्या बांबू पुढं आलं की मला मेमोराईजच वेगळं होतं इथं. मग त्या बांबूपासून लांबच थांबतो मी. पण डाऊन आहे आता आणि जागोजागी असे आर्मीचे बेस कॅम्प असतात. तुम्हाला दिसतंय का नाही याच्यात काय माहिती, दिसतंय का आर्मीचे बेस कॅम्प असतात जागोजागी असे. आणि त्यामुळं काय टेन्शन नाही आहे फिरायला. लद्दाख तसं एकदम सेफ जागा आहे फिरण्यासाठी. त्या बांबूवाल्याला पहिला ओव्हरटेक केला पाहिजे मला. आता हे भाऊ आलेत आपले. जय श्रीराम. भाऊनी बघा Insta 360 कसा लावलाय. मला तसा माउंट घ्यायचा आहे. मग तसा माउंट घेतला ना एक नंबर नाच खोळा लागतो Insta 360. भाऊ बघितली का ती स्टिक कशी लावली. आपण तसा एक घ्यायचा शॉट ट्राय करू. कसा येतोय ते माउंट नाही आहे माझ्याकडे. ते मागवतं लय माझ्या बजेटमध्ये नाही आता तेवढं घ्यायचं. बघूया तरी. त्या भाऊनी जबराट ही केली. हिमालयनवरच फिरतात लोक. हे तर लद्दाखला अशी गाडी घेऊन येणं म्हणजे त्याला डोक्यात पांगळा लागतोय माणूस, याडा लागतोय लोकांच्या भाषेत. ज्याच्यात काही ते वेगळं करून दाखवायला क्षमता पाहिजे. चला जिकडं बघावं तिकडं डोंगरच दिसतात. डोंगर डोंगर आणि डोंगर, दुसरं काही दिसणार. आणि इकडं बघा यांनी रेलिंग बसवायला पाहिजे खरं तर. काय ते करायला पाहिजे. गेलं तर खालीच आहे भाऊ. असं कसं एखादं चुकून जर गेलं तर खालीच आहे. मस्त वाटतंय लद्दाखमध्ये येऊन. ये पहुंच गया तुम्हारा भाई लद्दाख में. ऑटोमॅटिक बंद झालं काय मित्रांनो. ट्रकवाल्याला त्या बांबूवाल्याला ओव्हरटेक केला आता. तर चला जाऊया. खराब रोड आहे खराब. चला लय लय कंटेंट होतो असा. मग मी तर कंटिन्यू बोलत राहील. मला तर बोलायला लय आवडतंय असं. चला पुढं बघा. पुढच्या डोंगरांपाशी गेल्यावर व्हिडिओ पण चालू करतो. कसला वेगळा टाईप झाली बघा. इथं गवताचे डोंगर होते. आता पुढं गेलं की वेगळ्या टाईपचे डोंगर. अजून पुढे गेलं की वेगळ्या टाईपचे डोंगर. ह्यांनी काय केलं डांबरी काढून पेविंग ब्लॉक टाकतात. काय काय नाही मला सेन्स काय याचा. ओके मित्र फोटो काढायला थांबलेत. तर पाहू शकताय पहिला आपल्याला ब्रिज लागला. आणि ही नदी पाहू शकताय. हे एका साईडनी चार्जर लावलाय. त्यामुळे मला हेल्मेट वळवता येणार प्रॉपर. आणि डोंगरांचे टाईप चेंज झाले. इथं आपण बरोबर नदीच्या लेवलला आलोय. अजून थोडा 1-2 किलोमीटर नदी बरोबर प्रवास करणार. वरच्या डायरेक्शननी अपवर्ड डायरेक्शननी प्रवास करायला चालू करणार आहे. ओके मित्रांनो तर Insta 360 लावलाय आता. वळणाच्या रोडला एक शॉट घेतो का वळणं संपली. आणि माझं असं काय होतंय जिथं घ्यायचा तिथं घेत नाही नंतर घेतोय. असं होतंय का माझ्याबरोबर. ओके थोडा ह्याला काय करायचं असं घ्यायचा आणि परत रेकॉर्डिंग स्टॉप. दिस रेकॉर्डिंग वॉज इनकॉर्पोरेट. एक तर टन गावल का नाही. तर मित्रांनो चला बंद करतो. हे इकडं बघा रोडच्या कामासाठी इथंच दगडी फोडून लगेच केलंय. मित्रांनो तर 3रा लोखंडी ब्रिज क्रॉस करतोय आपण. असे तर लय ब्रिज नाहीत. गाडी बघा. गाडीला काय चढायला जायचं असलं तर मोसम पकडूनच जायला लागते. नाही तर गाडी आपल्याला तिथं बायकरचा ग्रुप नाश्ता काय थांबलेला दिसतोय. वेलकम टू टुरिस्ट डिपार्टमेंट ऑफ अथॉरिटी कारगिल. टुरिस्ट डिपार्टमेंटच्या अथॉरिटीमध्ये तुमचं तर काय चेकिंग होती इथं काय माहिती. चलो एंट्री काय नाही की काय. तर मित्रांनो इथं पहिली एंट्री करायची. कारगिलची जिथं बोर्ड लागेल तिथं तुम्हाला पहिली एंट्री करायची जाऊन. तर बघूया काय एंट्री करायला लागते. ओके गाडीला चावी ठेवली. Insta 360 पण गाडीलाच आहे. तर एक वडापाव आलोय सकाळी. तर मित्रांनो LP सर 9596 564450 LP. थँक यू सर. ओके
GK01AX. हाँ स्वप्निल स्वप्निल SWAPNIL गाड़ी नंबर MH 42 AV 1136 मोबाइल नंबर 7798 26 69 56 कितने पर्सन हाँ कितने इसमें बाइक में हाँ बाईक कहाँ जाना है ले हाँ चला मित्रांनो एंट्री झालेली आहे तशी कोणी एखाद्याने स्किप केली तरी चालेल पण आपल्या सेफ्टीसाठी चांगलं राहते एंट्री केलेलं समजा कुठं काय झालं तर ह्यांच्या अंडरमध्ये येतं बाबा कुठं इथं एंट्री करून इथनं गाडी पुढे गेली होती तर इथं नाश्ता वगैरे पण खाऊ शकतोय पण चला नाही करत सकाळचा वडापाव खाल्लाय आता पुढं कारगिलच्या तिथंच वॉर मेमोरियल आहे ना तिथं नाश्ता करतो आईच्या गावात बसायचंच अवघड झालं माझं ह्याच्यामुळं आणि इकडं दहा आहे चल आणि इथं नाश्ता वगैरे पण करू शकताय तुम्ही मित्रांनो तर तिथं एंट्री केल्यानंतर आपण फायनली आता कारगिलच्या हद्दीमध्ये प्रवेश केलेला आहे पाहू शकताय कारगिल आहे इथनं पुढं आणि डोंगर ये डोंगर तऱ्या खोऱ्या काय डोंगर आहे भाऊ नुसते डोंगर आहे इकडं लडाखला मला माझ्या गायडन्स खाली एक जण आलतं मध्ये बुलेटवर आले होते ते सर होते आपले साताऱ्याचे त्याचं बुलेटवर आले होते अरे म्हणले काय तुम्ही एवढा त्याचा बवाल केला नुसतं डोंगर वासाड माळ पाहिला जाता येईल का मी उगत आलो असं वाटतंय म्हणजे ते बुलेट घेऊन आलं होतं फिटर होतं स्वतः 2 वेळा प्रॉब्लेम आला त्यांच्या गाडीला एकदा काय झालं असं कुठली गाडी असली ते प्रॉब्लेम येत नाही असं नाही आहे लद्दाखला आला म्हणजे प्रॉब्लेम येण्याचं एकदा त्यांच्या गाडीचं ब्रेकच फेल झाला आणि एकदा गाडीचा सेन्सरच उडाला कुठला तरी ती नवीनमधली बुलेट होती गाडी चालूच व्हाय नाही ते स्वतः फिटर होतं मग त्यांनी ती हेडलाईटमध्ये खोललं बिललं ते मला डेली अपडेट द्यायची आज मी इथं पोचलोय उद्या इथं पोचलोय तिथं पोचलोय चला माझं बोलणं ऐका आणि पुढं तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा ओके चला पुढं गेल्या भेटू मित्रांनो तर घाट संपनच जितकं चालवल तितकं घाटच आहे घाट आणि घाटच आहे लय दूर आणते बाबू स्ट्रगल करते गाडी लई तशी चढायला त्यांच्या पुढं घेतो मी म्हणजे गाडी प्लेनला व्यवस्थित चालते पण चढायला स्ट्रगल करते एकदा कारगिलमध्ये दाखवतो फिटायला नाही तर लेहमध्ये परत एकदा क्लच प्लेट चेंज करू आपण बघूया लेहमध्ये आणि एकदा कार्बोरेटर एकदा क्लीन करून घेतो मला वाटतं कार्बोरेटरमध्ये पण पाणी बिणी गेलंय का काय फाटफूड गळत असते ती लेहमध्येच करू आपण काम ओके बघा रोड कसा टकाटक वाटतंय एकदम दोन्ही साईडनी पिवळ्या पट्ट्या बिट्ट्या रोड टाकासमध्ये आणि समोर असलाय भारी व्ह्यू एक नंबर भाऊ असला भारी व्ह्यू बघा समोर दडकायचा भेंडी बघा समोरचे डोंगर बघा हा जन्नत ये वाडी वय भाऊ पोंगशा काय पहाड आहे तर मित्रांनो आता फायनली मितियान या गावातनं आपल्याला नव्हे अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने जायचं आहे टॉपच्या दिशेने कारण इथनं आपल्याला आता हे पूर्ण डाऊन आलं बघा नदीच्या लेवलला आलो आपण एकदम आणि इथनं मग आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे घाट बघा पुढं गाड्या चालल्यात तिकडं तर वरच्या दिशेने जायचं आहे आणि इकडं बघा डोंगराची टाईप आता मी दाखवलं दगड होता आता बघा वाव मित्रांनो तर बरंच वेळ ऑब्झर्व केल्यानंतर मला लक्षात आलं ही माती कशाची झाली ती वरतीची दगडी आहेत ना ती कालांतराने झीज होऊन त्याची माती झाली ती खाली सरकत मातीचे डोंगर झाले का वाटतं इकडं बघा प्रॉपर इथं मातीचा डोंगर फाउंड झाला का तर झालाय तो भारी यार डोळ्याला सुकून आहे काय म्हणलं तरी या लद्दाख म्हणजे तो आजचा व्हिडिओ लेट आहे एक दिवस तर मी एका दिवसात 2 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल ड्रास नाव आहे ड्रास काय नाव आहे ड्रास 17 किलोमीटर राहिलं इथं आपल्यानं काय ह्याच्या जोडीला पास करून आलो मितियान काय ते गाव लागलं होतं त्यानंतर ड्रास आणि इथं बघा ही रिटेनिंग वॉल बांधायची चालली आणि ही बघा ही माती खाली आली होय ना डोंगराची हो
आयला कसला आहे हा डोंगर काय आहे? भेंडी पुढे गेल्या वाळूचे डोंगर दिसतात ते वाळूचा डोंगर दिसतोय ए भेंडी कुठं चालला तोंडे मस्त 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 मागच्या वेळेस नाही मला इथंच एक पुण्याची पोरं भेटली होती दोघं जण मागच्या वर्षी पल्सर आली होती ती त्यावेळेस मी इकडूनच चाललो होतो तिकडं अशा प्रकारे लई पुढं आला तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक पेट्रोल पंप भेटून जातो भाई ये लोकेशन कौन सी है लोकेशन कौन सी है पांद्रास पांद्रास मतलब ये जम्मू से अगला वाला यही पंप है ना इधर से आगे फिर आपको मिलेगा द्रास में है कोई पंप द्रास में फिर आगे का द्रास में कारगिल में भी रहेगा ना कारगिल में भी रहेगा यहाँ जैसे सिटी है थोड़ा बहुत पांद्रास नाम आहे का इस जगह का पांद्रास तर मित्रांनो तुम्ही आला तर तुम्ही ज्यावेळेस बालटालोय ना आला किंवा सोनमार्गच्या तिथनं आला तर तुम्हाला पांद्रास म्हणून गाव भेटेल तिथं एक पेट्रोल पंप भेटेल तर इथं रेट किती आहे पेट्रोलचा 100 रुपये मैं महाराष्ट्र से हूँ हाँ क्या मालूम है महाराष्ट्र पुणे मालूम है क्या पुणे हाँ क्या मुंबई मालूम है हाँ हाँ टाकू काय पेट्रोल घेऊ टाकून जाऊ दे 100 रुपयाचं फुल करून टाकू उद्याच्याला बाई कळ दो फुल यार क्या जाऊँ मैं आगे डालू आपकी मर्जी जो मेरे पास तो है पेट्रोल मैं आगे जाके डाल लेता हूँ द्रास में रहेगा ना तो लय पेट्रोल आहे मित्रांनो अजून द्रास जवळच आहे परत म्हणता लय कमेंट काय चालू अरे तुला पेट्रोल पंप होता त्याला फिरून आला ते पेट्रोल टाकलं नाही तू ते पुढे गेल्यावर पेट्रोल नाही भेटलं काय करायचं मग कुणाला ते मागायचं अरे भाई मदत कर दे यार असंच म्हणायला लागते काय करायला चला आणि असं डायरेक्ट डोंगर रांजण खळगं कसं आहे आपलं रांजणगावच्या तिथलं तशा प्रकारचं इथं प्रकार झालेला आहे रांजण खळगा टाईप नदी अशी एवढी एवढी शाळेतनं जाते त्यामुळे दगडाला असलं जपट जपट गोल शेप आलेत ना चला तिथं खाली उतरून जायला पण पूल होता पण नको म्हणलं एकट्याला रिस्क घेईल आपलं चला लई रिस्क ह्याच्यात घुसत नाही मी बा सेफ वाटतं तिथंच बोरं बिवरं असलं तर न्यायचं ही काय दगडी बघा कशी पोहायला किती दिसतंय काय माहिती रेलिंगमुळं काय चला तर एकदम नदीच्या किनारी येऊन थांबलोय आता इथं वाळू बायतात काय माहीत नाही आहे पण इथं आता बसून मॅगी वगैरे बनवतो आणि मग मॅगी खाऊन आपल्या पुढच्या दिशेने प्रवास करू असे पण 60 रुपयाची मॅगी घेण्यापेक्षा मी 60 रुपयाच्या पेक्षा कमी पैशात नाही 2 मॅग्या खाईल तर चला मॅगी बिगी सगळं आहे आपल्याकडं तर करूया मॅगी तुम्हाला टाईम लॅप्समध्ये दाखवतो ओके ह्या बॅगमध्ये सामान आहे त्याचं तर मित्रांनो तो त्या वाळूच्या ट्रकवाल्यांनी बघा कशी घातली किती पाण्यात घातली ईडीच असतात ही ईडी नसते शाने असतात मी अडाई इतक्याला मी येतं का कोण पॅशन प्रोवर दुसऱ्याला येडा म्हणतोय स्वतः अतिशाना दुसऱ्याला येडा म्हणतोय कसली पण डायरेक्ट त्याची चाकं पूर्ण ओली झाली होती ॲक्सेलपर्यंत तर चला इथली लोकेशन जा चेंज करतो मी पुढं तिथं बसतो कारण इथं ट्रक बिकी यायचे त्यांना उगाच डिस्टर्ब व्हायचं माझ्यामुळं त्यापेक्षा आपलं मोकळं यायचं तिथं कुणाला डिस्टर्ब नाही होणार अशा ठिकाणी बसतो इकडं निवांत गवताचे नाही टाईपच वेगळी बाबा इथं काय असलं गावात आहे असलं चला मॅगी बनवू ओके मित्रांनो तर सगळं काही घेतलं पण माचीसच नाही मेन म्हणजे ही गॅस पेटवायला तर आता कोणाला तरी थांबून रोडला काडीपिटी घेतो म्हणजे गॅस पेटवायला सगळं सामान नाही पण काय गॅस पेटवायला काडीपिटीच नाही आता बघूया पिकअपवाले असतात ना त्यांच्याकडं असते सगळी सिगरेट फुकत असतात तर त्यांच्याकडून घेऊ माचीस ओके कसं आहे काय बघू देतात का कोण का नाही कसलं डोंगर आहे भाऊ तुम्हाला लय ओ दाखवतोय मी असं वाटतंय काय काय ते बघा स्कॉर्पिओ सगळ्या काळ्या स्कॉर्पिओ किती चाललं तर काडीपिटीचं मिशन सक्सेसफुल झालं कॅमेऱ्यात कॅप्चर नाही करू शकलो बराच वेळ
अगोदर तर मी हार म्हणून मॅगी कच्चीच खायला सुरुवात केली होती. मग भेटला एक भाऊ, त्याला म्हणलं, त्यानेच मला हात केला. इथलाच होता डंपर बांधा, तर कुठं नाही काय त्याला विचारलं आहे का माचीस, तर माचीस दिली. तर चला आपलं काम झालंय, आता मॅगी बनवूया. ओके, तुम्हाला टाइम लॅप्समध्ये दाखवतो. ओके, ही बघितली का, ही बघितली का मॅगी? हा मित्रा, तुझ्या नशिबात नाही असं. आणि लोकेशन दाखवू का? लोकेशन हे बघ, लोकेशन बघ. कुठे तुमचा भाऊ, कुठे? अरे तुझ्या नशिबात नाही अशी मॅगी खाना भाऊ. तू घरीच बस बनव गॅसवर आणि मॅगी खा. तर मित्रांनो, शेअर करा अशा तुमच्या मित्राला, जे अंड्याव कोंबडी कशी बसती तशी घरात बसताय, तशा मित्राला शेअर करा. आणि तुमचा भाऊ आला आता लेह लडाखमध्येच मॅगी बनवतोय. व्ह्यू बघा, चारी बाजूने डोंगर आहे आणि इथनं नदी वाहती. नदीच्या किनारी तुमच्या भावाने गाडी लावली नाही तर मॅगी शिजती भावाची. काय पाहिजे दुसरं? डोंगर, दर्या, गाडी आणि मॅगी. बोला हर हर महादेव. आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जे अंड्यावर बसलाय कोंबडी करते त्याच्यापर्यंत. चला आणि फॉलो करा. भाऊ तुमचा पॅशन प्रो गाडी घेऊन आलाय लेह लडाखला. मित्रांनो, तो मॅगी वगैरे खाल्ली, सगळी कागदा मी माझ्या बॅगमध्ये घातल्यात. मला जिथं कचरा कुंडी भेटेल तिथं मी नेऊन टाकाल. तुम्ही पण असंच कुठं निसर्ग ठिकाणी गेला तर आपला मॅगी वगैरे खायचा आनंद घ्यायचा, पण आपला कचरा आपली जिम्मेदारी. माझं एक पण असं पुढे फाडलेला तुकडा पण मी इथं ठेवला नाही, सगळं घेऊन चाललोय. चला तर फायनल निघतोय. लोकेशन एक नंबर होतं, थांबलं, सही झालं. आता कारगिल वॉर मेमोरियलला डायरेक्ट चलो. तर कसराचा लँडस्केप आहे भाऊ, वॉलपेपर व्ह्यू आहे सगळे. अयो दगडी बिगडी आणि पुढं लगेच माती बिती काय. हा तुम्हाला मी दिवसभर जरी दाखवलं ना ते तुम्ही पाहतच राहताल असं आहे. पण इकडं मला तेवढा टाईम म्हणजे टाईम तर आहे, पण मेमरी ही नाही, सगळं नाही. त्याला नंतर केलंय कुठं नाही, काढायला काय काढेल मी. याला कसलंही बाजूनी नदी, रोड, दोन्ही बाजूनी डोंगर. वाव वाव यार, बघा कुठं तरी जिथं गाव येईल तिथंच असा हिरवागार पॅच दिसतंय. होय ती बघा कसे डोंगर आहेत. आईच्या गावात काय अयो, प्रत्येक वेळेस बघितल्यावर भारीच वाटतंय. कसलंय हे ड्रास 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 म्हणून गाव आलंय. बघा कसला व्ह्यू आहे. जिथं गाव आहे तिथं तेवढी हिरवळ, बाकी सगळं ओसाड माळ आहे, ओसाड माळे. मित्रांनो, तो द्रास गावात आहे. काय मला काय ते घ्यायचं होतं इथनं, मी विसरलोय आता. बघू पुढच्या गावात घेऊ. द सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. मग बऱ्यापैकी आहे इथं सगळं साहित्य दिसतं. तर पेट्रोल टाकाय आलोय आता. कुठलं गाव आहे? ड्रास. कितना रेट है आपका पेट्रोल का? प्रीमियम चाहिए तो 107 रुपया। नहीं प्रीमियम नहीं चाहिए। चाहिए तो आपके लिए मिलेगा 100। हाँ हाँ 100 रुपये वाला डालो अपना। फुल करो। हम पहले रेंज है का देखने दो, नहीं तो पैसा देने के लिए है रेंज है। कारगिल वॉर मेमोरियल कितना दूर है इधर? 3 किलोमीटर आगे क्या? बस ये 0 हो गया। हाँ 0 हो गया। बघा मित्रांनो आता किती बसते पेट्रोल याच्यात. पहिले तर पेट्रोल होतं, आता दिसायला लागले. बोला पिशा किनारे बाहेर के चीजें होते हैं, ज्यादा के पैसा बाकी याला पेट्रोलचा वास एकदम जबराट येतो या. कौन है उस पैसे? ओ ला 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 कितीचं बसेल पेट्रोल? यार मला तर वाटतं 400 रुपयाचं बसेल. जादू राउंड फिगर करो, राउंड फिगर. खान ट्रेडर्स खान ब्रदर्स बोल दो तो कितने राउंड फिगर करो, 400 करो, 400 कितना आएगा? हो गया मित्रांनो. तर आलंय आता. चला 400 मध्ये फुल झाली टाकी. हाँ 60 किलोमीटर, इसके बाद 60 किलोमीटर है क्या डायरेक्ट कारगिल में? हाँ डायरेक्ट कार हो तो क्या बोलोगे? क्यों नहीं जाते? मित्रांनो तर पेट्रोल टाकलंय. जर तुम्ही दही आला तर पान लडाख सुरू झाल्या. पान ड्रासमध्ये एक पंप आहे, त्यानंतर ड्रासमध्ये एक आहे, त्यानंतर डायरेक्ट
कारगिललाच आहे. चला, तर कारगिल 60 किलोमीटर म्हणजे ह्या 2 पंपामधलं अंतर जास्त आहे. जसं की माझं कसं झालं होतं, रिझर्व लागला ह्याला जम्मूमध्ये चालतं ना, तसं एखाद्याचं होऊ शकतं. त्यासाठी पेट्रोल फुल ठेवा मित्रांनो. ओके, ये 2 मित्र बैठले शाहीनवर आलेत. कुछ नहीं, मराठी में बोल रहा हूँ मैं. तो भाई आपने मिले जयपुर से, शाहीन गाड़ी लेके आए. तो चलो मित्रांनो, तर पोचलोय आपण आता कारगिल वॉर मेमोरियलला. हे पाहू शकताय तुम्ही, कारगिल वॉर मेमोरियल, द कारगिल वॉर मेमोरियल. पाहू शकता इथं आर्मी ऑफिसर. हाँ, कहाँ से आप? हमें राजस्थान से. ओके 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 बॉर्डर पे. ओके ओके. हाँ, महाराष्ट्र से. तर पोचलोय कारगिल वॉर मेमोरियलला. इथं गाडी लावली आपली पार्किंगला. आणि काय झालं, पार्किंगवाला आला 20 रुपये मागत. अरे म्हणलं, अरे ऑल इंडिया फिरतोय, दिसते का त्याला? म्हणलं गाडीचा नंबर पकडून आले. ते मग पाहिलं ते नंबर बिंबर, मग म्हणलं राहू दे, बहुत दूर से आहे तू यार. हां म्हणते ते. दुसऱ्याला म्हणते, येतो बघ दुनिया घुम रहा है, इससे क्या पैसे ले लो. आणि इथं पाहू शकता की कारगिल वॉर मेमोरियल. आणि इकडं हे बोर्ड आहे, इथं फोटो काढला जातो मोस्टली. हे अशा प्रकारचं मेमोरियल आहे, वॉर मेमोरियल. चला आत गेल्यावर दाखवतो तुम्हाला कसं आहे मित्रांनो. तिथं मेन फ्लॅग आहे. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण आता पोचलोय कारगिल वॉर मेमोरियलला. तिथं पाहू शकताय समोरच एंट्री केली. एंट्री नंतर आपलं नाव रजिस्टर केलं. त्यानंतर आपल्याला थोडे गाईडलाईन्स दिल्या, काय काय करायचं, फुलं तोडायची नाही किंवा काय करायचं नाही. तर हे वॉर मेमोरियल आहे ते 1999 साली जे युद्ध झालं होतं त्यामधील शहीद झालेल्या लोकांसाठी समर्पित आहे. तर त्यामध्ये जवळपास आपले 545 सगळे जे म्हणजे कॅप्टन किंवा सगळे छोटे मोठे मिळून सगळे 545 लोक शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ इथं हे मेमोरियल बनवलेलं आहे. तर तिथं दिसते ते पलीकडं, तर त्याची क्लिप असून माझ्याकडं. तिथं जे शहीद झालेले आहेत ना, त्या सर्वांची नावं आणि त्यांना समर्पित केलेले त्यांचे ही समाधी म्हणू शकताय किंवा काही म्हणू शकताय, स्मारक म्हणू शकताय. समाधी चुकीचा शब्द आहे, स्मारक त्यांना समर्पित केलेलं स्मारक आहे. आणि जे मध्ये तुम्हाला सेंटर दिसतंय, ह्याच्यात मोठा ध्वज दिसतोय, तिथे एक विजय ज्योती असती, ती प्रज्वलित आहे. जे म्हणजे ह्यात जे शहीद झाले त्यांच्या शहीदपणामुळे जो भारताला विजय मिळाला होता 1999च्या विजय ह्याच्यात, त्यामध्ये एक ज्योत कायमच जळत राहते आणि त्याला 4 मिनारांनी सुशोभित केलेलं आहे. आणि त्याच्यावर 2 कविता पण लिहिलेल्या आहेत. आणि इकडं गेलं तुम्ही पलीकडे ते दिसतात का आर्मी ऑफिसर, तर तिथं मी सगळं फिरून आलो. तिथं नाही, ते म्युझियम आहे सगळं मोठं. त्या म्युझियममध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला रडायला. माझ्यासमोर 2-3 जण रडली माहिती का. त्यांचे जे शहीद झाले त्यांनी त्यावेळेस तर फोन वगैरे काही नव्हते. 1999 त्यांनी त्यांच्या गायच्यांसाठी शेवटचं पत्र काय लिहिलं होतं ते होतं. ते वाचल्यावर रडकुंडीची येतात माणसं, असं होते. आणि त्यानंतर ना त्यावेळेस वाफायला गेलेले जे हे दिसते ते मोठं, ते गन लॉन्चर होतं. म्हणजे एका वेळेस 100 गन लॉन्च करू शकत होतं, असं ते गन लॉन्चर आहे. आणि हे बाकीचे छोटे छोटे तोफा होत्या. आणि जे मेन कॅप्टन वगैरे होते त्यांचे इथं बघा स्टॅच्यू किंवा स्मारक वगैरे बांधलेले आहेत. आणि हे जे जेट विमान आहे तर ह्याचा उपयोग त्या युद्धामध्ये केला गेला होता, असं एवढंच मला माहिती आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तर चांगलंच एक ग्रुप आला होता त्याला गाईड करायला, इथला आर्मी ऑफिसर गेला होता. तर एवढंच आहे इथला इतिहास. आणि तुम्ही पण कधी आला तर इथं यायला विसरू नका. तर चला आता मी निघतोय इथनं. भारी वाटलं ठिकाण, दुसऱ्यांदा आलोय मी इथं. ओके मित्रांनो, तर हे म्युझियम होतं कारगिलचं वॉर मेमोरियलमधलं म्युझियम होतं. तिथं गेलं आणि तिथं गेल्यावर आतमध्ये जर तुम्ही जे शहीद झालेले लोक आहेत 1999च्या युद्धामध्ये, त्यांनी त्यांच्या गायच्यांना किंवा त्यांच्या गायच्याकडून त्यांना आलेलं शेवटचं पत्र आहे ना, ती वाचल्यावर रडकुंडी येतं. असं आहे काय, 1-2च वाचली मी, पण नाही बाकी 1-2 तर रडायला लागली जागेवर. बाकीचे पाकिस्तानकडून काही हत्यारं वगैरे जे भारतीय सेनेने जप्त केली होती ती ठेवण्यात आलेली आहे. अजून भारताचे कुठं
कशा कशा प्रकारे विजय मिळवला त्या युद्धामध्ये ते पण दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर जे जे शहीद झालेले आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो वगैरे आणि ही दिलेले आहे माहिती. तर चला जाऊया मोठा रणगड आहे इथे एक फोटो काढूया. मित्रांनो तर पुढं आलं तुम्ही तर परत डोंगराचा टाईप बदलला आहे, पाहू शकताय तुम्ही. आता आपल्याला इथनं कारगिल 39 किलोमीटर आहे, 49 मिनिट म्हणजे आपण 6 वाजेपर्यंत पोचलो असा अंदाज आहे, जर गाडीने काही प्रॉब्लेम नाही दिला तर. पूर्ण असा प्लेनच रोड आहे, एवढं काही चढाई बिडाई नाही आहे, असली तर थोडीफार पुढं असेल. ओके मित्रांनो तर काय जवळ ॲक्सिडेंट झाला आहे. कुठली गाडी आहे पण ही? महिंद्राची आणि जम्मू काश्मीरचीच आहे. क्या हुआ? काय झालं फक्त अगोदर हे सगळे का थांबलेत? मित्रांनो क्या मालूम. मित्रांनो तर इथे ऍक्सिडेंट झालाय. काय झालंय? क्या हुआ भाई? क्या हुआ भाई? अरे वो गाड़ी एक्सीडेंट हो गई. मतलब वो गाड़ी में से आदमी को इस गाड़ी में डाला क्या? कितने? 3 आदमी थे. एक औरत बच्चा और ये मित्र मित्रांनो तर 3 लोक होती आणि ती गाडी नाही होय डायरेक्ट कसं काय गेली इकडून अशी 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 इकडं गेली आणि इथं ही केली. त्यातला जो ड्रायव्हर होता ना त्याला मेजर लागलेलं आहे, जरा ह्याच्यातच पडलाय आणि बाकीची एअरबॅग वगैरे खुलल्यात ते बाकीची पोरगी आणि ही होते ना त्यांना नाही काय झालं. ही महिंद्राची गाडी TUV आईच्या गावात. कसला इथनंच आली इथनं सेम ह्या रूटवर ना. JK नंबर प्लेटची गाडी केव्हा KUV 300 काय ते गाडीचं ही. उसको भाई अरे भाई उसका कवर निकाल के मोड़ना पड़ेगा उसको. नंबर प्लेट काढून ठेवतात कोणाला कळू नये म्हणून. काय झालं? कुठली गाडी होती ती? बरं झालं वाचलीत. 3 इथं आतापर्यंत जिवंत दिसतात. तर त्यातलं मेजरली तो जो माणूस होता चालवत होता त्याचं काय खरं नाही भाऊ. हे इथं आत्ताच जस्ट झाला, जस्ट माझ्यासमोर म्हणजे मी यायच्या अगोदर झाला. इथनं होय अशी 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 गाडी डायरेक्ट तिकडे गेली. झोपला होता का काय झालं काय माहिती. लय घाण कसलं पाय त्यातनं कुलंड बिलंड बाहेर निघालं, एअरबॅग खोय उघडले सगळ्या. तर चला निघूया मित्रांनो. बी सेफ, सेफ सेफ राइड भाई, सेफ. किधर से? बैंगलोर से? गुजरात से यार. तिकडून इकडे येत होता जाग्यावर त्याला झोपलं बहुतेक, झोपलंच असेल त्याशिवाय नाही जाणार असं इतकं सहज असं की. तर चला मित्रांनो असे ॲक्सिडेंट होत राहतात त्यामुळं दमाने गाडी चालवा. आणि व्हायचं म्हणल्यावर 4 व्हीलरमध्ये पण होते आणि 2 व्हीलरमध्ये पण होते. चला मित्रांनो तर काय भारी गाडी ते झाडं दिसतात आईच्या गावात. मित्रांनो आता मोठं गाव कुठलं हेही लावलं पाहिजे. मित्रांनो शिमसा म्हणून गाव आहे, त्या गावात आलोय. तर व्ह्यू बघा कसला आहे जबराट. आता इथनं बघा हे कसलं बोगद्यातनं निघालं आता. हे कसले डोंगर भाऊ, डोंगराचा विषय खोल आहे भाऊ. हे लंबा गाडी 29 किलोमीटर कारगिलपर्यंत गाडी गेली म्हणजे कारगिलमध्ये आपण गाडीचं चेंज करू. ओके मित्रांनो तर काय व्ह्यू आहे डोंगराचा भाऊ. नाथपा व्ह्यू आहे. कसलं भारी दिसतं एक नंबर भाऊ. मित्रांनो तर लेह मधलं गाव बघा एक असं गाव आहे.
बऱ्यापैकी 1-2 घरं मोठी आहेत, बाकीची छोटी आहेत आपली. पाहू शकतोय समोर अशी. बाकी मोठे दिसतात तर मला ते हॉटेलच वाटतात, कारण बाकीचे छोटेच घरं दिसतात इथं. लय मोठं नाही गाव, छोटंच गाव आहे. मित्रांनो तर परत चढावी लागली आता. तर माझी गाडी याला पळती का नाही, पळा नाही. या ट्रकबरोबर मी ट्रकला बी ओव्हरटेक करा नाही, एवढं स्लो चालली गाडी. गाडी तसं काय गाडीचं कळा नाही मला, काय दुखतंय गाडीला. गाडीचं काय दुखतंय म्हणलं ती कळलं की मग त्याच्यावर इलाज करू आपण, पण काय दुखतंय ती कळा नाही मला. फटकं का माहिती. ओके मित्रांनो, तर नदी आता खाली गेली लांब आणि आपण वरती आलो. आता डोंगराचा टाईप बघा कसं काय, ह्यो साईडचा डोंगर बघा कसा आहे. भारी भाऊ लद्दाख. फक्त गाडी जरा चांगली पाहिजे, म्हणजे ज्यांना काय चांगली गाडी असली म्हणजे काय आरामात निघून जाते, काही टेन्शन जात नाही. गप्पा हिमालयन असली तर एकदम झपाट आहे. म्हणजे जास्त CCची पाहिजे, कमीत कमी 150 CCच्या पुढची गाडी पाहिजे. युनिकॉर्न बेस्ट असेल तसं म्हणलं तर तिकडं. पण तुमचा भाव आलाय लडाखला, ती पण पॅशन प्रो गाडी घेऊन. तर ही दोन जण मला भेटली होती राजस्थानची. ती कुठं दमानी येतात काय माहिती. त्यांची पण गाडी 2 जणाला कुठंच असत, एकाच गाडी 2 जण प्लस सामान. ती गाडी चढाली कुठंच असत गाडी. बघू आता कसं होते. कुठेतरी टेंट लावूनच राहायचे आज. बघूया कसं आहे. आपल्याकडं पाणी खायला काहीतरी आपण वाटलं तर अजून विकत घेऊ. भात बनवा मला वाटतंय आज. लई दिवसातनं भात ट्राय करू आपण, जमतंय का काय पातेल्यात. ओके, नाही तर ही करू. ब्रेड भेटले बरं, बघू काय केल्यावर तुम्हाला सांग. आज गरज काय कसंच काय तपास नाही. गाव जेवण बोलावतोय. माझ्या हातातच आहे तसं टाकायचं का नाही पार्ट. तरी पण बघा कसला आहे व्ह्यू. बघ व्ह्यू भाऊ एक नंबर आहे. रोड आहे, ह्या रोडवरनं आपण इंडियाची आणि पाकिस्तानची बॉर्डर पाहू शकतोय. तर इथनं परमिशन वगैरे कुठे आहे काय कळलं नाही. मागच्या वेळेस मला सरळ दिसलं होतं. काय भाई मित्रांनो, तर इथं परत एक एंट्री पॉईंट आहे. 20 रुपये कशाचे घेतात बघूया. चला देऊन टाकतो, लय नको करायला. हाँ हमको लेट नहीं करना. ओके. सिंगल है सर. हाँ सिंगल. कहाँ हाँ, अभी तो मैं ले जाने वाला हूँ. पर मेरे को ये बताओ इधर टेंट लगाने की जगह किधर है? ऊपर आपको कौन ले दीजिएगा. टेंट होनी जगह ठीक है. किसी भी जगह लगा. हाँ, नैनीताल से आगे किसी भी जगह लगा. मैं कारगिल क्रॉस करके आगे क्या? मेन सिटी हाँ, पंप से थोड़ा ऊपर जाना. मेन पंप पे लगा सकते हैं क्या? पंप नहीं, पंप से आगे जाकर ओके ओके ओके. सब दिखाता है. यहाँ करगिल म्यूनिसिपलिटी इंटरचेक दिखा रहे हैं. यहाँ पे हम चेकिंग कर रहे हैं. अरे ये बताओ मेरे को, टेंट लगाने की जगह किधर है? पैसे देने पड़ेंगे क्या? ट्रेन छूट नहीं है क्या जगह? पेट्रोल पंप के सामने. पेट्रोल पंप के सामने का? नहीं ना यार, मेरे को बजट कम है यार. कितना? रूम का बजट ही नहीं है. मैं टेंट वेंट मेरा साथ नहीं है. बजट के हिसाब से हाँ सही बात है. बहुत सही है. हाँ, तो मेरे को लोकेशन बताओ ना, इधर से कितना दूर है टेंट लगाने की जगह? हाँ सर. टेंट लगाने की जगह इधर से कितना यहाँ दूर? लिखो कुर्बाथंग, लिखो इधर ऊपर कुर्बाथंग. मैकेनिक मिलेगा क्या इधर? हीरो हाँ उधर ही मिलेगा, कुर्बाथंग में ही मिलेगा. होटल से हमारे पास मिल लो बचड़ मिल लो, कोई देर पे नहीं मिल लो मना छोड़ लो कोट. तर गुगल मॅपने गाडवलं वन वे मध्येच घुसावलं होतं. तर चला
चलो हे बघा हे मार्केट आहे कारगिलचं. तर भरपूर मोठं मार्केट आहे, काय अडचण नाही कारगिल. बघू आता राहायचं नियोजन बघू आपण, काय ते खरेदी करायला येऊ इथं, म्हणजे खायची गोष्ट बनवायसाठी. आज माझा काय ते बनवायचा मूड होतोय. तर अजून 2 जण जयपूरचे आहेत, ते कुठे गेल्यात त्यांना एक फोन करून बघू लोकेशन गावलं असली सोबत, तर मग बरं होईल. पण शहराला एवढं खिटून नदी गेली आणि एवढे वेगवान पाण्याची म्हणल्यावर काय खरं आहे. जर मोठा पाऊस आला तर हे सगळंच हे करल, कट मारल याला सगळ्याला. इतका घुमाव दिलाय नदीला. मध्ये 2 पेट्रोल पंप एकाला एक खिटून आहे आणि नदी उलट्या दिशेने कसं व्हायला लागली, म्हणजे इकडून एक येते तिकडून एक येते, दोन्हीचं पाणी एकत्र होतंय बहुतेक. असं इकडून एक आली तिकडून एक आली. ओके, तर म्हणलं नदी आतापर्यंत आपण नदीच्या पाण्यासोबत चाललो होतो, आता विरुद्ध दिशेला कसं काय चाललं. तर बघूया, त्या भावाने एक लोकेशन दिली तिथं टेंट लावा म्हणतोय जो. तर बघू जमतंय का तिथं. मित्रांनो बघा, लेहमध्ये डोंगराच्या शहरात असंच होतं. निम्मा रोड तर ते 1 वे इकडून एक आहे इकडून एक आहे, त्यामुळे बरं आहे. निम्मा रोडमध्ये पार्किंग केली, निम्मा रोडला वापरायला ठेवलंय. पाण्याला फ्लो बघा कसला आहे, जबराट असा फ्लो आहे. रिव्हर राफ्टिंगचंच पाणी दिसतंय तसं जास्त, म्हणजे अशा पाण्यातच रिव्हर राफ्टिंग होती जास्त करून. मजा पण आहे तशी ती. हे सर कुठले आहेत? हेलो सर, इधर टेंट लगा के रह सकते हैं क्या? है सर? टेंट लगा के रह सकते हैं क्या? टेंट 10 डे? हाँ, टेंट अपना लगा के रह सकते हैं क्या? ये तो क्या पुलिस है, उनसे पूछना पड़ेगा। टेंट भी लगा के रह सकता है क्या, पूछ रहे हो? टेंट लगा के किधर रह सकता है इधर कारगिल में? लगा के ये बाजार के अंदर से सीधा आगे निकल जाओ, स्टेडियम है, आराम से रह सकते हो। स्टेडियम है क्या? हाँ, ये भी आगे है स्टेडियम। नो भाई, बढ़िया सा फोटो खींचना है क्या यार? कहाँ से आप? बिहार से हाँ, बिहार से इधर क्या काम करते हो? पेंट का काम पेंट का काम करते हो। रहते किधर हो फिर? इधर बाजार में हुए मित्रांनो, तो लेह सिटीचा जबराट असा व्ह्यू येत होता, तिथनं फोटो काढला मी. तुम्ही पाहिलंच असेल कसला भारी व्ह्यू येतोय. घराचे स्ट्रक्चर वेगळे, म्हणजे रंग वेगळेच दिलाय त्यांनी, असा एकसारखे रंग असल्यागत वाटतं तिथं. तो अरे हे बघ, माझं लक्षात नव्हतं डोंगरावर. आईच्या गावात काय डोंगर आहे, काय डोंगर आहे. मित्रांनो, तर संध्याकाळच्या राहण्याची सोय कुठं करायची म्हणून पहिलं तर पेट्रोल पंप विचारून बघितलं ट्राय करून. तर हा माणूस तसं नाही म्हणला की पेट्रोल पंप अलाउडच नसतं, असं नसतं. त्यानंतर बाकीच्यांनी माझी प्लेट वगैरे पाहिली, नंबर प्लेट, आणि विचारपूस केल्यानंतर मग मला म्हणले, त्यांनी विचार केला जरा आणि मला एक लोकेशन सांगितली. तर त्यांनी एकमेकांकडे टोलाटोली करत होती, पण ह्या माणसाने दाखवलं आणि त्यांनी म्हणला जा तिथं वरती त्या ऑफिसच्या वरती लाव. तर दुसरा माणूस आला आणि म्हणतोय इकडं लाव इकडं. पण ॲक्च्युअलमध्ये जो तिथं मॅनेजर होता ते म्हणला तिकडं नको लावू, आपलं तिकडं जाऊ, इकडं चांगली सुविधा आहे. गाडी बिडी एका साईडला लावली आणि टेंट लावला होती.
आणि मग तिथनं पुढं टेंट लावलं आणि सामान टाकलं आणि गाडी दाखवायला आपले फिटरकडे गेलो तर फिटरला गाडी दाखवली, बाबा का प्रॉब्लेम कळतं आहे. तर ते म्हणतंय हाय अल्टिट्यूडमुळं प्रॉब्लेम येतं. मेन म्हणजे त्यांच्याकडे वेळच नव्हता, त्यांचीच पुढं लय कामं चालली होती, त्यामुळं त्यांनी टोलाटोलीची उत्तर दिली, पण एवढं काही नव्हतं मेजर. त्यांनी सांगितलं तर इथं टेंट लावलाय आणि इथंच झोपतोय. वारं लय सुटलंय जोरात, असं फाडफाड फाडफाड करतं कळतंय. तुम्ही ह्याच्यात पाहिलंच असेल टाइम लॅप्समध्ये ज्यावेळेस आपण टेंट लावला तेव्हा. आणि हे बघा, हा आहे कारगिल सिटीचा व्ह्यू. कसा व्ह्यू? हे कारगिल पूर्ण डोंगरात बसलेलं शहर आहे. सकाळ सकाळ उद्याच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला पाहायला भेटेल. तर आत्तापर्यंत ज्यांनी ब्लॉग पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा पॅशन प्रो गाडीवर इथपर्यंत आलाय. गाडी इथं खाली लावली, दिसली का? तर चला आता व्हिडिओ वगैरे एडिट करू आणि मग झोपूया. बाय बाय, गुड नाईट.